नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये 2025मध्ये मोठा बदल होतोय। आता प्रत्येक शेतकऱ्याने ही नवीन 4 कागदपत्रे आता द्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला येणाऱ्या 19व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, असं सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलंय। आणि ही कागदपत्र देण्याची अंतिम मुदत पुढील 5 ते 6 दिवस फक्त बाकी आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा, तुम्हाला 4 नवीन कागदपत्रे आताच्या आत्ता द्यावी लागणार आहेत। मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। आणि जे शेतकरी ही नवीन 4 कागदपत्रे देणार नाही त्यांना 19वा हप्ता मिळणार नाही, असं सरकारने आता स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि जे शेतकरी हे 4 कागदपत्र देणार त्यांनाच पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळणार। मग कोणती असणार आहेत ही 4 कागदपत्रे जे तुम्हाला आत्ताच्या आत्ता द्यावी लागणार आहेत? तर मित्रांनो, शेतकऱ्यांना आता सरकारकडून खूप मोठी लॉटरी पण मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या आता सोन्यासारखे दिवस पण येणार आहेत, कारण आता पीएम किसान महासन्मान निधीच्या योजनेच्या माध्यमातून सरकार तुम्हाला जे 2000 रुपये देत होते त्यामध्ये आता तुम्हाला हप्ता वाढवून पण मिळणार आहे। त्यामुळे येणारा जो 19वा हप्ता आहे ते तुम्हाला आता 3000 रुपयांचा असणार आहे। परंतु आता अनेक शेतकऱ्यांचे वाईट पण दिवस येणार आहे, कारण आता यामध्ये हप्ता तर वाढवला आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना यामधून अपात्र सुद्धा करणार आहेत। आणि आता यापुढे अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचे कारण सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे। मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, तसेच नमो शेतकरीचा जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। काही शेतकऱ्यांसाठी दुःखद सुद्धा बातमी आहे, कारण अनेकांचे आता लाभार्थी यादीमधून नाव कट होणार आहे। मित्रांनो, नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे। ती म्हणजे आता तुम्हाला येणारा 19वा हप्ता आता 2000 रुपयांचा नसून 3000 रुपयेचा असणार आहे। परंतु यामध्ये आता खूप मोठा बदल केलेला आहे। त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण यामध्ये आता नवीन 4 कागदपत्र द्यावी लागणार आहेत। अतिशय मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळत होते ते आता 9000 रुपये मिळणार आहेत। तसेच मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे तुम्हाला माहीतच असेल आता केंद्र सरकारमध्ये भाजपचे सरकार आहे आणि राज्य सरकारसुद्धा भाजपचेच आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण आता सर्व शेतकरी मित्रांना वर्षाला 18000 रुपये मिळणार आहेत। 9000 रुपये पीएम किसान योजनेचे आणि 9000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून यापुढे तुम्हाला मिळणार आहेत। यामुळे तुम्हाला आता टोटल 18000 रुपये मिळणार आहेत। आता सर्वांना वाटत असेल की येणारा हप्ता 2000 रुपये मिळेल की 3000, तर मित्रांनो, आता येणारा 19वा हप्ता 3000 रुपये मिळणार आहे। आणि आता येणारा हप्ता तुम्हाला 6000 रुपये मिळणार आहे, कारण पीएम किसान आणि नमो शेतकरीचा येणारा हप्ता सोबतच शेतकरी मित्रांच्या खात्यात जमा होणार आहे। जर तुम्हाला पुढील नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो वाढवून 3000 रुपये मिळणार आहे ते आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर आता तुम्हाला 4 नवीन कागदपत्र द्यावीच लागणार आहेत। मग आता कोणते असणार आहेत ही 4 नवीन कागदपत्रे आणि कोणते नियम लावले आहेत हे नक्की बघा। मित्रांनो, जी कागदपत्रे तुम्हाला आता पीएम किसान योजनेसाठी सांगितली आहेत ती कोणती ते मी 4 सांगते, ते तुम्ही लक्षात ठेवा आणि भरून या। तर पहिलं म्हणजे आधार कार्ड। मित्रांनो, पती पत्नी दोघांचे आधार कार्ड आता असायला पाहिजे। हे बघा शेतकरी मित्रांनो, पहिला एकाचे आधार कार्ड चालत होते, परंतु 2025च्या नवीन नियमानुसार जर दोघांचे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत। त्यामधील दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे मोबाईल नंबर। जो आधी अर्ज करताना जो मोबाईल नंबर होता तोच असावा। जर कोणता नवीन नंबर तुम्ही घेतला असेल तर त्यासाठी नवीन नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक करावा लागणार आहे आणि बँकेत तुमच्या खात्याला सुद्धा लिंक करावा लागणार आहे। त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड KYC केलेलं पाहिजे। हे बघा मित्रांनो, पहिला हा नियम नव्हता, परंतु 2025 पासून आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची KYC करावी लागणार आहे।
यामध्ये जे कोणी घरातील सदस्य असतील, जसे की मुलगा, मुलगी, सून, पत्नी, ज्या कोणाची नावे असतील ते सर्वच्या सर्व खरी माहिती या रेशन कार्डवरती असावी लागणार आहे. आणि तुम्हाला आता सर्वांची KYC करावी लागणार आहे. त्यानंतर चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे 7/12 उतारा तुम्हाला आता जोडावा लागणार आहे. 7/12 मागण्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांची 20 एकर 30 एकर एवढी जमीन आहे आणि ते पण PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आत्ता तुम्हाला नवीन 2025चा 7/12 द्यावा लागणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना या योजनेत दरवर्षी 6,000 रुपये येतात. आता वाढवून 9,000 रुपये देखील मिळणार आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते हे जरी खरे असले तर यामध्ये बरेच असे शेतकरी आहेत ज्यांची परिस्थिती चांगली असतानाही ते या योजनेचे हप्ते घेत आहेत. हे सरकारच्या लक्षात आल्याने ही नवीन 4 कागदपत्रे आता द्यावी लागणार आहेत, असं सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.